तर हॅलो अँड वेलकम. क्लास 9च्या बायोलॉजी चॅप्टरमध्ये क्लासिफिकेशन ऑफ प्लांटमध्ये आपण बघितलं होतं की प्लांट्सला आपण बेसिकली क्लासिफाय केलं होतं. सो पहिलं क्लासिफिकेशन होतं आपलं क्रिप्टोगॅम्स आणि फॅनोरगॅम्स. तर क्रिप्टोगॅम्सचा अर्थ सगळ्याला माहिती आहे. आता क्रिप्टो म्हणजे सिक्रेट, गॅम्स म्हणजे रिप्रोडक्शन, ज्याचं रिप्रोडक्शन काय होते सिक्रेटली होते. म्हणजे आता बघू आपण बेसिक प्रॉपर्टी आपल्याला सगळ्याला माहिती आहे. क्रिप्टोगॅम्सच्या बेसिक प्रॉपर्टी काय आहे सगळ्याला माहिती आहे. काय क्रिप्टोगॅमच्या बेसिक प्रॉपर्टी काय आहे की ते काय असतात प्लांट्स आहे. प्लांट्समध्ये आहे म्हणून काय काय असणार आहे. सगळ्यात पहिले युकॅरियोटिक आहे. सगळ्यात पहिले आहे युकॅरियोटिक. ठीक आहे. युकॅरियोटिक असल्यानंतर सोबत काय असतात ऑटोट्रॉपिक, अजून मल्टीसेल्युलर है ना. युनिसेल्युलर नाही ना, मल्टीसेल्युलर आहे. अजून ऑटोट्रॉपिक आहे म्हणजे त्याच्यामध्ये आपोआप काय आला क्लोरोफिल आलेला आहे. ठीक आहे. मग क्रिप्टोगॅम्सचा अर्थ काय होते की याचं रिप्रोडक्शन कशाच्या भरोशावर होते, स्पोर्सच्या भरोशावर. याचं रिप्रोडक्शन कसं होते स्पोर्सच्या भरोशावर. तर याचे बेसिकली आपल्याकडे 3 पार्ट आहेत. ठीक आहे. क्रिप्टोगॅम्सला आपण 3 पार्टमध्ये डिवाइड करतो. कुठले कुठले 3 पार्ट आहे एकदम सोपे लक्षात ठेवा. मी तुम्हाला समजून सांगतो विथ मिनिंग. सगळ्यात पहिलं ज्याला आपण डिवाइड करतो त्यातलं पहिलं डिव्हिजन आहे डिव्हिजन हा झाला थॅलोफायटा. ठीक आहे. थॅलोफायटा, फाईट मारणारा फायटा. सो थॅलोफायटा. दुसरा आहे ब्रियोफायटा. आणि तिसरा आहे टेरिडोफायटा. आता टेरिडोफायटामध्ये पी जो आहे तो सायलेंट आहे. सायलेंटमध्ये बोलायचं नसते, लपला विचारतो. सो टेरिडोफायटा. आता तिघाला सेपरेटली ओळखायचं कसं आणि याला क्लासिफाय कसं करायचं बघा. एकदम सिम्पल कन्सेप्ट. आपण एकाच टाईमला लिहून घेऊन एकाच टाईमला त्यांना साईड बाय साईड आपण काय करू कम्पेअर करू. आता साईड बाय साईड कम्पेअर करायचं आहे तर मी त्याला क्लासिफाय करतो सरळ बघा. एक आपल्याकडे समजा स्केल घेतली आपण. क्या हो रहा है. हाँ चलो स्केल आहे आपल्याकडे थोडीशी. ओके. 3 पार्टमध्ये सेपरेट करतो मी याला. माझा पहिला पार्ट झाला थॅलोफायटा. ओके. दुसरा पार्ट झाला ब्रियोफायटा. तिसरा काय झाला टेरिडोफायटा. ओके नो प्रॉब्लेम. ठीक आहे. आता याचं मिनिंग समजून घ्या आणि याला आपण डायरेक्ट अंडरस्टँड करू की कशाचं काय अर्थ होते. एकदम सोपं. ओके सेकंड काहीतरी इश्यू. नो प्रॉब्लेम. ओके ठीक आहे. काही इश्यू नाही, सब नॉर्मल आहे. सो फर्स्ट थॅलोफायटा अर्थ बघा एकदम सिम्पल आहे. थॅलोफायटाचा अर्थ काय होते पहिलं तर थॅलो म्हणजे समजून घे. थॅलो म्हणजे होते एकदम सिम्पल. थॅलो म्हणजे काय होते एकदम सिम्पल. फायटा म्हणजे काय आता सांगितलं ना. थॅलोफायटा म्हणजे किंगडम. ठीक आहे. थॅलोफायटामध्ये काय सगळ्यात सिम्पल प्लांट्स, एकदम सिम्पल प्लांट. आता एकदम सिम्पल प्लांट कसं ओळखायचं. उदाहरणार्थ समजा थॅलो म्हणजे सिम्पल, फायटा म्हणजे काय होते सिम्पल डिव्हिजनचं. डिव्हिजन तुम्हाला आठवलं नसेल मी लिहायचं राहिलं होतं. सिम्पल डिव्हिजन आहे एकदम. आता सिम्पल डिव्हिजनचा अर्थ काय. सिम्पल म्हणजे एकदम सिम्पल. एखाद्या लहान लेकराला तुम्ही विचारा तर बाबू झाड कोणतं आहे रे बा, तर लहान लेकर काय सांगते जे हिरवं दिसते ते काय झालं आपलं झाड झालं. जे हिरवं दिसते ते काय झालं आपलं झाड झालं. ठीक आहे. मग आता हिरवं दिसणाऱ्या गोष्टीला झाड म्हणायचं आहे तर मग त्या लहान लेकराला थोडी समजते का झाडाला काय काय असते. खोड असते, मूळ असते, फांद्या असते, पानं असतात. त्याला समजत नाही. त्यासाठी काय असते झाड म्हणजे काय की ज्या गोष्टी काय आहे हिरव्या आहे. तर थॅलोफायटामध्ये त्याच गोष्टी आहे. तर ज्या गोष्टी दिसत नाही आपण त्या इग्नोर करायच्या. उदाहरणार्थ या गोष्टीला स्पेसिफिक रूट, स्टेम, लिव्स, फ्लावर राहत नाही. याला रूट नाही आहे. सो नो रूट्स किंवा स्टेम्स किंवा रूट नाही, स्टेम्स नाही, फ्लावर्स नाही, लिव्स नाही, काय याच्यात काहीच नाही. स्टेम्स नाही. स्टेम ही कसा आला म्हणतात स्टेम्स. फ्लावर्स नाही आहे, स्टेम्स नाही आहे, लिव्स नाही आहे. मग याला जर काहीच गोष्टी नाही आहे म्हणजे फक्त दिसायला काय हिरवा आहे त्याच्यामध्ये नो.
बिलकुल नाही आहे, कोणत्या गोष्टी नाही आहे, रूट नाही, स्टेम नाही, फ्लावर नाही, काहीच नाही. मग ह्या गोष्टी जर याच्यात नसन तर ते जमिनीवर जगू शकते काय? जमिनीला पकडायला तर मुळा पाहिजे, याला मुळा आहे काय? मुळा नाही आहे. मग जास्त करून कुठे राहत असं हे प्लांट वॉटरवर ग्रो करतात. ठीक आहे, दिस मेनली ग्रोज ऑन वॉटर. मेनली ग्रोज ऑन वॉटर. का बरं वॉटरवर ग्रो करतात? सिंपलची गोष्ट आहे की याच्याजवळ रूट्स नाही, स्टेम्स नाही, तर कशालाच पकडू शकत नाही. तर एकदम हे काय झाले, वॉटरवर जगणारे प्लांट. जर तुम्हाला उदाहरण पाहिजे असेल तुम्ही काय करायचं, कधी एकदम असं शिळं पाणी, जसं एखाद्या नाल्यावर, नदीवर जे एकदम थांबलेलं पाणी आहे, तलाव वगैरे, त्याच्यावर तुम्हाला हिरव्या कलरची अशी काय दिसते, चिपकणारी पातळ दिसते, हिरव्या कलरचं. आपण त्याला शेवाळ तर म्हणतो, पण ते शेवाळ नाही, अलगी असतं. ते हिरव्या कलरचं ते जे आहे ना, त्याला काही मुळं असतात का नाही, ते फक्त पाण्याच्यावर तरंगत राहतात, त्या काय असतात, अलगी. त्यालाच काय म्हणतो आपण, थॅलोफायटा. सगळ्यात सिंपल दिसणारे प्लांट ते काय झाले, थॅलोफायटा. मग याला रूट नाही, काहीच नाही, तर कुठे ग्रो करणार आहे? मेनली कशा ग्रो करणार आहे? वॉटरवर. ठीक आहे, त्यांना काय असणार आहे? ऑब्वियस आहे की जर हे प्लांटमध्ये याला काय क्लोरोफिल आहे. सो हे काय, दीज आर ऑटोट्रॉपिक. वरतं लिहिलं आहे पण ऑलरेडी परत लिहितो ते, दीज आर ऑटोट्रॉप्स. हे काय ऑटोट्रॉप्स आहे, कशामध्ये? कारण की त्याच्यामध्ये काय आहे, ड्यू टू क्लोरोफिल. त्याच्यामध्ये काय आहे, त्याच्यामध्ये काय क्लोरोफिल आहे. माझं स्पेलिंग बरंच चुकतं. सो त्याला काय क्लोरोफिल आहे. ओके, एकदम सिंपल. ऑटोट्रॉप आहे, त्याचं क्लोरोफिल आहे. ठीक आहे, पण याच्यामध्ये एक आणखी खास गोष्ट आहे की हे काय असू शकतात, युनिसेल्युलर ॲज वेल ॲज मल्टीसेल्युलर. हे काय युनिसेल्युलर पण असतात आणि काय असतात, मल्टीसेल्युलर पण, दोन्ही असतात. तर का बरं? काय असते की ज्या गोष्टीमध्ये जास्त प्रॉपर्टी सारख्या दिसतात आपण त्याच्यामध्ये त्याला क्लासिफाय करतो. एखादी गोष्ट वेगळ्या म्हणून त्याला आपण एकदम सेपरेट नाही करत. जास्तीत जास्त प्रॉपर्टी सारख्या असेल तर आपण त्याला एका ग्रुपमध्ये लिहून घेतो, जमा करतो. तर हे झालं आपलं थॅलोफायटाचं बेसिक आयडिया. काय असतं थॅलोफायटामध्ये की युनिसेल्युलर आहे, त्यात क्लोरोफिल असतात, त्याला रूट नाही, स्टेम नाही, फ्लावर्स नाही, लिव्ज नाही, म्हणून ती जास्त करून काच्यावर ग्रो करते, काच्यावर ग्रो करते, वॉटरवर ग्रो करते, फक्त वॉटरवर. ठीक आहे, आता याचे काही एक्झाम्पल आपल्याकडे आहेच. ठीक आहे, तर एक्झाम्पल बघूया. एकदम सिंपल एक्झाम्पल जे आहे, सगळ्यात महत्त्वाचं एक्झाम्पल आहे अलगी. अलगीचं स्पेलिंग लक्षात ठेवा, ते अलगाईसारखं लिहिलं जाते, तर अलगी. ठीक आहे, म्हणजे कोणते कोणते अलगी आहे? एक आहे स्पायरोगायरा. स्पेलिंग थोडंसं अजीबोगरीब आहे, ठीक आहे, माहीत असलं पाहिजे. स्पायरोगायरा. दुसरं आहे उलोथ्रिक्स. आता हे सगळे एक्झाम्पल आपल्या बुकमधलेच आहे, माहीत असणं गरजेचं आहे. कुठलं एक्झाम्पल विचारलं जाईल माहिती नाही. नंतर आहे उल्वा आणि सर्गॅसा. हे काय झालं आपले एक्झाम्पल्स आहे. याच्यामध्ये आणखी एक छोटीशी गोष्ट तुम्ही ॲड करू शकता की जर तुम्ही ते प्लांट जर खालून वरतं उचललं असाल, त्याच्यामध्ये काय असते, ते सगळे चिपचिपी असतात आणि एकदम लंब खिचलेली धाग्यासारखं वाटते. तर ते जी बॉडी आहे त्या बॉडीला आपण म्हणतो सॉफ्ट अँड फायबर लाईक बॉडी. सो तर काय, दे म्हणजे कोण? थॅलोफायटा. दे हॅव सॉफ्ट फायबर लाईक बॉडी. आता याच्यामध्ये एक स्पेशल केस मी तुम्हाला सांगितली आहे की काय असतात, सगळ्या गोष्टीमध्ये प्रॉपर्टी सेम असेल ना तर आपण त्याला एका ग्रुपमध्ये ॲड करतो. त्यांना काय होते की जास्त आपल्याला सेपरेट करायची गरज नाही. सो देअरफॉर काही फंगाई जे असतात, सम फंगी ज्याच्यामध्ये क्लोरोफिल नाही. ठीक आहे, सम फंगी विथ नो क्लोरोफिल इथे ॲड केलं जाते. नो क्लोरोफिल ऑल्सो इन्क्लुडेड. तर का बरं इन्क्लूड केले? कारण की ते क्लोरोफिल सोडून बाकीच्या सगळ्या प्रॉपर्टी थॅलोफायटासारख्या आपल्याला दाखवतात. ठीक आहे, म्हणून आपण त्याला इथे ॲड केलं. तर अशा प्रकारे हा काय आपला थॅलोफायटाचे बेसिक प्रॉपर्टी आहे. बेसिक काय आपले त्याचे प्रॉपर्टीसोबत बेसिक काय त्याच्या आपण गोष्टी बघितल्या की थॅलोफायटा कशाला म्हणायचं. ठीक आहे, एकदा रिवाईज करायची गरज आहे का? रिवाईज करायला एकदम सोपं आहे. त्याच्यामध्ये काय असतात, मेनली वॉटरवर ग्रो करतात. ठीक आहे, त्याच्यामध्ये त्यांना स्पेसिफिक रूट नाही. ठीक आहे, त्यांना स्पेसिफिक स्टेम नाही आहे,
त्यांना फ्लावर नाही, लिव्ज नाही, तर ह्या गोष्टी नाही म्हणून ते कशावर ग्रो करणार आहे? वॉटरवर. पण त्याजवळ काय आहे? क्लोरोफिल आहे. म्हणून ते स्वतःचं जेवण काय करते? स्वतः बनवते. मग स्वतःचं जेवण स्वतः बनवते, किती चांगली गोष्ट आहे. ठीक आहे. मग अजून ते युनिसेल्युलर पण राहू शकते, मल्टीसेल्युलर पण राहू शकते. मॅक्झिमम उदाहरण काय याचं? अल्गी असतात. अल्गीचे एक्झाम्पल बघितले आपण. त्यांची बॉडी कशी असते? सॉफ्ट बॉडी असते, रिबनसारखी, फायबरसारखी. तर तुम्हाला एक्झाम्पल करायचं, तुम्ही एक एक्झाम्पल नॉर्मली विचारलं जाते, ते आहे स्पायरोगायराचं. तर तुम्ही स्पायरोगायरा डायग्राम पाहिली असेल तर अशा टाईपची एक स्ट्रक्चर आहे बॉडी. ठीक आहे. इथून थोडंसं आणखी एक समोर सेल असेल, इथे पण आणखी एक सेल असेल. ठीक आहे. सेलला काय असते? हमेशा एक सेल वॉल असते, कारण की हे त्याचं काय स्पेशल गोष्ट आहे. याला काय असते? हमेशा एक सेल वॉल असते. त्याला आपण एक सेल वॉल काढू. याला काय एक याला सेल वॉल, याला काय एक सेल वॉल. ठीक आहे. जमलं. सेलला काय भेटलं? सेल वॉल. मतलब सेल वॉल आहे, त्याच्या आतमध्ये काय असलं पाहिजे? एक न्यूक्लियस. ठीक आहे. न्यूक्लियस काढू. क्या बात आहे. याच्या आतमध्ये काढू आता एक न्यूक्लियस. हा झालं समजा. आता न्यूक्लियसला आणखी एक कलर देऊ काहीतरी. तर हा झाला याचा न्यूक्लियस. इथे काय न्यूक्लियस. याला थोडंसं मी कलर करतो असं. आणि न्यूक्लियस काय असते? इकडे तिकडे थोडा जॉईंट असते. न्यूक्लियस काय इकडे तिकडे थोडा जॉईन आहे. कुठे जॉईन आहे? सेल वॉलला जॉईन आहे. मग ते कसं जॉईन करायचं असेल तर आपण आम्ही एखाद्या कलरनं जॉईन करूया, ग्रीनिश टाईप कलरनं. ठीक आहे. समजा हा इकडे इकडे जॉईंट आहे असा. इकडे करा तुम्ही, इकडे जॉईन करा, इकडे जॉईन करा, इकडे जॉईन करा, कुठेही जॉईन करा. 3-4 ठिकाणी असं केलं आपण, इथे जॉईन केलं आहे. हा न्यूक्लियस अशा ठिकाणी काय जॉईंट आहे. हे झालं तुमचं जे बेसिक डायग्राम बनली आहे. ही डायग्राम कशाची आहे? स्पायरोगायराची. याच्यामध्ये काय न्यूक्लियस आहे, सेल वॉल आहे, आणि याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे, त्याला आपण म्हणतो, आता त्याचे नाव देऊ आपण. ठीक आहे. नाव द्यायच्या आधी एक डायग्राममधून त्या गोष्टी काढून घेऊ पूर्ण. एकदम डार्क ग्रीन कलरचे काहीतरी असे स्ट्रक्चर राहतात त्याच्यामध्ये. डार्क ग्रीन कलरचे असे स्ट्रक्चर असतात त्याच्यामध्ये. हे काय असतं? त्याच्यामध्ये क्लोरोफिल असतात. ते आपल्या कामाचे. क्लोरोफिल असते ना आपल्या कामाचे. इथे असं काहीतरी सर्क्युलर सर्क्युलर लिहून ठेवले आहे. याचं नाव पण लिहिलं तुम्ही, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. बघा, प्रत्येकाचे नाव लिहू आपण. हा पहिला ऑर्गॅनिझम कोणता आहे? हा आहे स्पायरोगायरा. नाव काय याचं? स्पायरोगायरा. स्पायरोगायरा हा आहे स्पायरोगायरा. ठीक आहे. याचे पार्ट्स कोणते कोणते आहे? पार्ट्स बघून घेऊ आपण. एकदम सिंपल. सगळ्यात बाहेर काय असते? याची बाहेर असते सेल वॉल. ह्याला आहे सेल वॉल. ठीक आहे. हे सेल मेम्ब्रेन आहे. नंतर जी महत्त्वाची गोष्ट आहे ती काय? न्यूक्लियस. इथे आपल्याला भेटलं न्यूक्लियस. ठीक आहे. नंतर हा जो आहे याला आपण म्हणतो पॅरानॉइड. आता पॅरानॉइडचं काम आहे काय? याच्यामध्ये असतात क्लोरोफिल. ते क्लोरोफिल काय करते? आपल्याला हेल्प करते. कशासाठी? फोटोसिंथेसिससाठी. आणि हे जे आहे सगळे गोल गोल स्ट्रक्चर येऊ राहिले पूर्णच्या पूर्ण जॉईन करणार एकमेकाला, याला म्हणतो आपण स्पायरल. म्हणून त्याचं नाव काय? स्पायरोगायरा. हे स्पायरल आहे. ठीक आहे. त्याला तुम्ही आणखी जॉईन करू शकता. असं बॅकग्राऊंडमध्ये जॉईन होतात ते. ठीक आहे. समोर दाखवत नाही मी, पण बॅकग्राऊंडमध्ये असे जॉईंट होतात ते. तर हे झाली आपली डायग्राम कशाची? स्पायरोगायराची. समजलं थॅलोफायटा? थॅलोफायटामध्ये आपल्याकडे ज्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण समजून घेतल्या, त्याच्या प्रॉपर्टीज आपण समजून घेतल्या. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे आपल्याजवळ थॅलोफायटा. आपण तर बघितलं. ठीक आहे. आता जे ब्रिओफायटा आणि टेरिडोफायटा ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. प्रॉपर्टीज माहिती आहे, क्लासिफाय करताना प्रत्येकमध्ये काहीतरी काय असलं पाहिजे? डिफरन्स असला पाहिजे. तो डिफरन्स आपण हळूहळू समजून घेऊ. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया ब्रिओफायटा आणि टेरिडोफायटा. आय होप तुम्हाला आवडलं असेल. सो लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सी यू इन नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.